हे झाली प्रजन राजाची केलेली आरती. पुढे जाऊन सांगायची झाली तर मगाशी मी शब्द टाकला तुम्हाला, पत्नी पतीची आरती करते. पत्नी पतीची आरती करते. कधी करते हो? पाठीमागं कोणीतरी म्हणते रोज 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 रोज. खरंय का होय? रोज केलं तर खूप चांगली गोष्ट आहे. आपलं जाऊ द्या नाना महाराज. राक्षसांच्या बायका 3 वेळा आरती करायच्या म्हणतात. शास्त्रात पाहिलं तर मंदोदरीचं चरित्र पहा, सुलोचनेचं चरित्र पहा. 3 वेळा भाऊ 3 वेळा आरती करायच्या. आपलं जाऊ द्या, आपली कधीतरी होते. कधी होते आपली? दसऱ्याला नाही, ते आपल्याकडे बलिपदा पाडव्याला बलिप्रतिपदेला करतात. चला पुढे. बरोबर आहे, काही लोकांची दसऱ्यालाच होते. विठाला विठाला दसऱ्याला पण आरती होते, पण वेगवेगळ्या पद्धतीनं. चला पुढे जाऊन पाहायचं झालं तर अजून बहीण भावाची आरती करताना पाहिली. बहीण भावाची आरती करताना पाहिले. पण बहीण भावाची आरती कधी करते हो? रक्षाबंधनला कधी करते? आपल्याकडे कधी करतात? भाऊबीजीला. कार्तिक शुद्ध द्वितीया ही तिची तिथी आहे. आणि या तिथीला बहीण मात्र भावाची आरती करते. का करते? यमीन आपल्या भावाला यमाला ओवळलं होतं, म्हणून त्या दिवशी बहीणीनं भावाची आरती करायची. पण ही आरती करत असताना कशी केली जाते आरती? सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळी ते भाऊराया रे, वेड्या बहिणीची वेड्या बहिणीची वेडी माया. मला सांगा आता अजून एक प्रश्न तुम्हाला करतो. बहीण वेडी असावी का शहाणी हो? काय म्हणणं आहे तुमचं? शहाणी बघा बर का, शहाणी असावी, बरोबर आहे. का तीर्थाची आरती करावी? तर ते मालिन्य घालवतात. वाराणसीला, काशीला त्या ठिकाणी गेल्यानंतर, मणिकर्णिका घाटावरती गेल्यानंतर, गंगेच्या काठावरती गेल्यावरती संध्याकाळी सगळे बाहेर सज्ज होतात. संध्याकाळच्या वेळेस कशाला? पाणीपुरी खायला? कशाला? आरती करायला. आरती करायला सगळे सज्ज होतात. म्हणजे आरती करत असताना कशाची आरती करतात? त्या गंगेची आरती करतात. भागीरथी महादोष निवारिणी निवारिणी, भागीरथी महादोष निवारिणी निवारिणी, सकळा स्वामिनी सकळा स्वामिनी तीर्थाची परिसे ओ माते माझी विनवणी, मस्तक चरणी ठेवी तसे. तुकोबरायांचा अभंग आहे पहा. तुकोबरायांना त्या गंगेची आरती केली. दुसरं सांगितलं, पहिली तीर्थाची आरती झाली. दुसरी सांगितली त्या ठिकाणी पाहायचं झालं तर ग्रंथाची आरती करावी. ग्रंथाची आरती का करावी? ग्रंथाची आरती करत असताना सांगितलं ग्रंथाची आरती याच्यासाठी करावी की ती आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतं. म्हणून भगवद्गीतेची आरती करावी, भागवताची आरती करावी. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. अशा पद्धतीने आरती करायची. श्रीमद भागवताची सुद्धा आरती करायची. कारण आरती करत असताना भगवताची आरती करावी, गीतेची आरती करावी, अनेक प्रकारच्या आरत्या आपण त्या ठिकाणी ग्रंथाच्या आरत्या कराव्यात, ज्ञानेश्वरीची आरती करावी. पुढे जाऊन विचार करायचा झाला तर तुळशीची सुद्धा आरती करावी. का हो? शुद्ध वारकऱ्यानं तुळशीची आरती करावी. शुद्ध वारकऱ्यानं नाही, महिलेनं सुद्धा तुळशीची आरती करावी. का करावी?
सौभाग्य त्या ठिकाणी प्राप्त करून देणारी ती एकच आहे, ती आहे तुळस. म्हणून या सौभाग्य प्राप्त करून देणाऱ्या तुळशीची आरती प्रत्येकानं करावी. पहा, जी महिला सकाळी रोज त्या तुळशीपाशी जाते आणि तिला प्रदक्षिणा घालते आणि त्या ठिकाणी दिवा लावते, तिला सौभाग्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. संतांचं वचन आहे पहा, प्रातःकाळी तुझे उत्तम रूप, प्रातःकाळी तुझे उत्तम रूप, दर्शन घडे तया प्रात वैकुंठ, प्रात वैकुंठ, जय देव जय देव जय नारायण. असं तुळशीचं वर्णन आहे पहा. प्रातःकाळी तुझे उत्तम रूप, दर्शन घडे तया सकळ वैकुंठ. अहो, कोरोनामध्ये ज्या वारकऱ्यानं वारी घडली नाही त्या वारकऱ्यानं तुळशीच्या शेजारी बसून गाथा असेल, तुळशीच्या शेजारी बसून अभंग सोडवले, तुळशीच्या शेजारी बसून प्रदक्षिणा घातली, त्यांना वैकुंठ प्राप्त होतं म्हणतात. म्हणून ही आरती करायची, पुढे जाऊन आरती करायची, ती करायची देवाची आरती. मग या देवाची आरती कुठली आरती करायची? प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याची आरती करायची. युगे 28 विटेवरी उभा, वामंगे रुक्माय शोभा, पुंडलिका वेदी परब्रह्म चरणी वाहि भीमा उद्धरी जगा. पांडुरंगाची आरती करायची, अशा पद्धतीने आरती करायची, अशी आरती करायची. मग ही आरती करत असताना पांडुरंगाची का आरती करायची? रूपाचं वर्णन सांगितलंय. युगे 28, किती दिवसापासून उभा आहे? युगे 28 पासून उभा आहे. वामांगी रुक्माई, पाठीमागे रुक्मिणी आहे. सगळं रूपाचं वर्णन सांगितलंय. दिशे दिव्य शोभा. काय दिसतो हो म्हणले, काय दिसतो? काय नाही म्हणले, जे वारकरी कधी गेले नाही म्हणले, काळा दिसतो. कसा दिसतो? काळा. इतका सुंदर आहे सांगितला, पण काळा दिसतो. त्या काळं पाहिलं तरी इतकं सुंदर आहे. एकदा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला जाऊन पहा, कसा दिसतो तो. सावळे सुंदर रूप मनोहर, सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदये माझे, सावळे सुंदर रूप मनोहर. शब्द सावळा आहे, शब्दात सुद्धा किती ताकद आहे. सावळे सुंदर रूपा हरीचे, सावळे सुंदर. सावळा शब्द उच्चारला तरी इतकं सुंदर वाटतंय, प्रत्यक्ष पाहिलं तर किती सुंदर वाटायचं. उभे पंढरीचे विटेवरी रामा, सावळे रूपडे चोरटेची, सावळे रूपडे चोरटेची छाचे, सावळे रूपडे चोरटेची उभे पंढरीचे विटेवरी, उभे पंढरीचे हो विटेवरी, सावळे रूपडे चोरटे, सावळे रूपडे चोरटे, फक्त शब्द सावळा आहे, शब्दच ऐकायला एवढा गोड आहे. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा पाहिला तर किती गोड असेल. म्हणून पंढरीला गेलं पाहिजे. पण हे आरती करत असताना भगवंताची आरती करतो आणि रिअल आपण ज्यावेळेस आरती करताना सगळ्यात शेवटी जे आरती घेतली जाते. आता संतांची आरती घेतो आपण, एकनाथ बाबांची आरती घेतो, माऊलींची आरती घेतो, आणि सगळ्यात शेवटी कधीही पाहिलं तरी शेवटची आरती असते ती माझ्या तुकोबारायांची. आणि ती कशी असते? ते अभंगाचं प्रथम चरण. आरती तुकारामा, आरती तुकारामा, आरती तुकारामा, आरती तुकारामा, आरती तुकारामा,
तुकारामा आरती तुकारामा आरती तुकारामा हे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा 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 सद्गुरु सच्चिदानंद मूर्ति 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 पायदा पायदा आरती तुकारामा आरती तुकारामा आरती तुकारामा आरती आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखव्या. आता आपण अभंगात शिरायला हरकत नाही. आपण तसं पाहिलं तर पहिल्या शब्दापासून अभंगातच आहे. आरती हा शब्द आताच पूर्ण झाला. आरती तुकारामा तुकाराम हा शब्द पाहत असताना नक्की तुकोबराया कोण आहे? कोण आहे तो तुकोबराया? फक्त आपण तुकाराम तुकाराम ऐकलेलं आहे, पण नक्की तुकोबराया कोण आहे? तुकोबरायांचा परिवाराचा विचार करायचा झाला, तुकोबरायांची परंपरा पाहायची झाली ते विश्वंभर बाबा. विश्वंभर बाबा नंतर त्यांचे हरी आणि मुकुंदा हे दोन मुलं झाली. देशाच्या सेवेकरिता त्यांनी पाठवली. हरी आणि मुकुंदाचा पाहत असताना त्या देश सेवेच्या सीमेवरती त्यांचा मृत्यू झाला. झाल्यानंतर हरीची पत्नी त्या ठिकाणं पोटुसी असल्यानं ती राहिली, पण मुकुंदाची मात्र सती गेली. हरीची पत्नी तिचं नाव विठाई, त्या विठाईचा झाला विठोबा, विठोबाचा पदाजी, पदाजीचा शंकर, शंकरचा कान्हा आणि कान्हाचा बोलोभा म्हणजे तुकोबरायांचे वडील. आणि त्याच्यानंतर सावजी, तुकोबराया आणि कान्होबा असे तीन पुत्र, तिन्ही देव जैसे नाही का, परब्रह्मीचे त्याचे. सावजीचा विचार करायचा झाला तर शंकराचा अवतार, तुकोबरायांचा विष्णूचा अवतार आणि कान्होबाचा विचार करायचा झाला तर ब्रह्मदेवाचा अवतार. असे तीन रत्न झाले. पण तीन रत्न झाल्यानंतर तुकोबराय मात्र सार निघाले. काय निघाले? सार निघाले. काय सार निघाले? पहा, सार विचाराच करायचा झाला. सार कशाला म्हणायचं याचा अर्थ सांगतो पहा. शरीरामध्ये सगळ्यात सार काय असेल तर ते नाक आहे. काय म्हणतात? सरळ नाकाचा म्हणतात. काय म्हणतात? सरळ नाकाचा. ते लांब सडक नाक आपल्याकडे शब्द आहे पहा, आहे ना समीर महाराज? ते नाक सार आहे. दागिने घेतले, दागिने, दागिने. त्या दागिन्याचा सगळ्यात जर महत्वाचा काय असेल महिलांसाठी मंगळसूत्र आहे पहा. काय? दागिन्यात मंगळसूत्र सगळ्यात महत्वाचं आहे. सोन्या धातूमध्ये विचार केला तर सोनं सगळ्यात महत्वाचं आहे. कसं? तोळा कसं आहे आता महत्वाचं आहे ना. सार आहे, सार धातूमध्ये सार आहे. आणि पुढे जाऊन विचार करायचा झाला तर दुधामध्ये तुपाला सार म्हटलं पहा. दुधामध्ये फक्त तुपाला सार म्हणलं. आणि तो शब्द मला आठवण पहा.
ज्यावेळेस भाजी करतात महिला, भाजी पातीला भरून भाजी केल्यानंतर त्याच्यावर जे येतं ना त्याला काय म्हणतात मला लक्षात आहे ना पहा. तरी म्हणलं काहीतरी राहिलंच पहा. विठ्ठल विठ्ठल तुकोबराया सुद्धा सार आहेत. कसे सार आहेत पहा. तुकोबराया पवित्र आहे आणि पवित्राचा विचार करत असताना आहे पा दूध पवित्र आणि गोड. दूध हे पवित्र आहे, तुकोबराया पवित्र आहे आणि साराचा विचार करत असताना दुधाची संगती आपण तुकोबरायांसंगती लावायचा विचार केला. काय संगती होती पहा महाराज. पहा खूप सुंदर चिंतन आहे पहा, लक्षात येईल तुमच्या. दूध म्हणजे तुकोबरायांचा अंबरीशाचा अवतार आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड. पहिला अवतार तुकोबरायांचा अंबरीश आहे. दुधाला तापवलं, महिलांना लक्षात येईल पहा. तूप काढायचं आपल्याला, चुकलं तर सांगायचं बरं का, मी काही केलेलं नाही कधी, मला सांगायचं. दुधाला तापवलं, तापवल्यानंतर काय होतं, तप्त झालं, साई तयार झाली. दूध तापलंय. अंबरीशाचा अवतार नंतरचा प्रल्हादाला किती वेळा तापवलं, 11 वेळा तापवलं, कढईत तापवलं, अनेक वेळा त्या ठिकाणी त्रास दिला. अंबरीशाचा अवतारानंतर प्रल्हादाचा अवतार. आता काय झालं, साई झाली त्याची. साई झाल्यानंतर आता काय झालं, दुसरा अवतार आला रामप्रभूंच्या अवतारामध्ये. कोणाचा अवतार आला, कोणाचा, अंगदाचा अवतार आला. अंगदाच्या अवतारामध्ये विरझण टाकलं पाहत्या. कशामध्ये, साईमध्ये विरझण टाकलं. आता विरझण टाकलं, काय झालं, अंगदाचा अवतारामध्ये विरझण टाकलं म्हणजे रामप्रभूंची संगती आणि मारुतरायाचं मार्गदर्शन याची विरझण झालं. दुसरा अवतार झाला, विरझण टाकलं, झालं काय हो, दही झालं. मावशीने सांगितलं दही झालं. आता या दह्याच्या अवतारामध्ये दही झालं. मग झाले उद्धव. कृष्ण प्रभूंच्या अवतारामध्ये उद्धव झाले. उद्धव झाल्यानंतर तिथं घुसळण चालू झालं. राम कुणाचं, कृष्ण भगवंताचं. अर्जुनाला प्रश्न करायचा, कृष्णाला प्रश्न करायचा, याचं काय उत्तर आहे, घुसळण चालू झालं. कुणाचं, दह्याचं. त्या आता अवतार त्याच्यातून तयार काय झालं, लोणी तयार झालं. आता अवतार झाला नामदेवरायांचा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकाळचा येतो. संप्रदाय सकाळचा येतो. संप्रदाय सकाळचा येतो. जगद्गुरु तुका अवतार संप्रदाय सगळा ये धोडिया. संप्रदाय सगळा ये धोडिया. एकदा टाळ्या होत्या. खूप सुंदर प्रमाण पहा. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, नामदेवरायांचा अवतार. आता ते तुम्ही लोणी केलेला आता तापवा. काय तयार होतंय, तूप तयार होतंय. बरोबर आहे ना. आता तुकोबरायांचा अवतार झाला. याच्यानंतर तुकोबरायांचा अवतार नाही. आता तुपामधून काय तयार करणार तुम्ही. तुपाला प्रक्रिया केली तर काही तयार होत नाही, ते पदार्थात वापरले जातात. तसं तुकोबरायांना गाथेमध्ये सगळं ते तूप टाकलेलं आहे आणि ते तूप आपल्याला गाथ्या रूपाने मिळालं आहे. विठ्ठल तुकोबरायांचं नुसतं नाव किती महत्वाचं आहे पहा. तुकाराम तुकाराम राम घेता नाम घेता पियावा. नाम घेता पियावा. हे तुकाराम तुकाराम राम घेता हे राम घेता तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. यम सुद्धा कापत होता. तुकोबराया वैकुंठाला निघाल्यानंतर यमाला ती जे काय विमान होतं, जे काय गरुड होता, इतका उंच होता की तुकोबरायांचा पाय वर जाईना. काळाला खाली वाकवलं. म्हणले इथं ये. म्हणले का, थांब. म्हणले तुझ्या डोक्यावर पाय ठेवतो आम्ही,
वर बसतो. काळाला सुद्धा थांबवण्याची, तिथं डोक्यावरती पाय देण्याची ताकद तुकोबारायांना. हा, आम्ही माथा दिला, दिले पाय दिले दिले पाय. पहा, असे प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. मग हे तुकोबारायांचा विचार करत असताना पहा, तुकोबाराया म्हणजे काय, तुकोबाराया म्हणजे काय, तुकोबारायांची ताकद सांगतो पहा. अनगड शाह वली एकदा आपली कटोरा घेऊन निघाला. आणि कुठं निघाला? निघाला म्हणले की कटोरा भरायचा, आपल्याला कटोरा भरायचा. कटोरा एवढासा, मुस्लिम समाजात आहेत आणि त्यांना ते कटोरा भरायचा आहे. फकीर आहे. चिंचवडला गेले आणि चिंचवडला गेल्यानंतर तिथं चिंतामणी देवानं कटोरा भरला पहा सिद्धीने. पण म्हणले जगात कुठं मला पाहायला मिळालं नाही. अनेक त्या ठिकाणी सगळं धान्य टाकलं चिंतामणी देवानं, पण कटोरा काय भरेच ना. सगळे म्हणले पेव फोडा, सगळं आणा धान्य म्हणले टाका त्याच्यात, भरच ना. मग सिद्धी होत्या त्यांच्याकडे, त्या सिद्धीनं कटोरा भरला. म्हणले चिंतामणी देवा प्रसन्न झालो. जगात तुमच्यासारखा दुसरा कोणी भेटणार नाही, कोणीच कटोरा भरू शकत नाही. चिंतामणी देव म्हणले थांबा, देहूला जा म्हणले. तुकाराम नावाचा एक ग्रस्त आहे म्हणले, ते कटोरा भरल्याशिवाय राहणार नाही. निघाले कुणाच्या शोधात? त्या कटोरा भरण्याच्या शोधामध्ये निघाले. आणि निघत असताना गेले देहूमध्ये. आणि देहूमध्ये गेल्यानंतर सांगितलं, विचारलं तिथं तुकोबारायांचा वाडा कुठे आहे? म्हणले समोरचा आहे तो वाडा आहे. ठीक आहे, गेले तिथं. गेल्यानंतर तुकोबाराया मंदिरामध्ये भजन करत होते. आणि भजन करीत असताना मात्र जिजाबाई साहेब आतमध्ये घरामध्ये बसलेले आहेत. आणि बसलेला असताना यांना दाराच्या बाहेर आले अनगड शाहवली. आणि आल्यानंतर विचारलं, म्हणले भिक्षान देही, भिक्षावाडा म्हणले, कटोरा भरा म्हणले. भागीरथी नावाची 7 वर्षाची मुलगी छोटी पळत पळत आतमध्ये गेली. आणि आईचं जिजाबाई साहेबांचं चाललं होतं काय, जात चाललं होतं. जात माहितीये का? मला वाटते बऱ्याच जणांना माहित नसेल, नाही का? जात माहित, आता तुम्हाला माहितीये मावशी, पण बाकीच्यांना माहित नाही काय असतं जात. जनाबाई जात म्हणायचे. सुंदर माझे जाते ग फिरते भोवती म्हणा, सुंदर माझे जाते ग म्हणा. असं जात होतं ते पहा. विठ्ठलाला बोलवायचं साधन जात्याचा उपयोग केला होता जनाबाईने. आणि या जिजाबाई साहेब जात म्हणताना अनगडच्या बाहेर आले म्हणून पळत पळत भागीरथी आली. 7 वर्षाची आली. अशी बुचकुली धरलं काय, पीठ घेतलं हातामध्ये. पीठ घेतल्यानंतर आई साहेबांना हातात धरला आणि झाडलं. म्हणले कार्टे तुला कळत नाही का? म्हणले खायला अन्न नाही इथं घरामध्ये म्हणले. आणि खायला अन्न नसताना तू बुचकुली भरून त्यांना घेऊन चालली. महाराज त्या लेकरानं हाताची मूठ सोडली आणि पळत पळत जाऊन त्या कटोऱ्यामध्ये जाऊन अशी झाडली. तसा कटोरा वाहून असा रस्त्याने निघाला. असं कटोराच वाहिला सगळा, अख्खा कटोरा भरला. तिनं त्या अनगडच्या वलीनं तिचं पाय धरलं, भागीरथीचं. कुणाचं? भागीरथीचं. आणि म्हणले अरे मुली तुझं काय? म्हणली तुकोबा. ती भागीरथी म्हणती बाबा येडा झाला काय? म्हणली माझ्यासारखा काय तुकोबा असतो काय? म्हणली तुकोबा माझा बाप आहे. म्हणली तुकोबाराय कोण आहे? माझा बाप आहे. माणसासारखा माणूस मला तुकोबा म्हणतो. त्या दाखव म्हणले तुकोबा कुठे आहे? तुकोबा मंदिरामध्ये बसले. अनगड शाहवली तुकोबारायांचं चरण सोडलं नाही पहा. म्हणजे चरणाना सोडी सर्व आण तुझी पंढरीनाथ, अशा पद्धतीनं म्हणजे तुकोबारायांचा अधिकार आहे पहा. पण तुकोबारायांचा अधिकार सांगत असताना त्या भागीरथीनं संगत कोणाची केली? तुकोबारायांची संगत घडली आहे. तुकोबारायांची संगीत घडली आहे. आणि ही संगत पहा काय करते. एक छोटासा दृष्टांत सांगतो तुम्हाला. संगत पहा, एका भुंग्यानं किड्याची संगत केली पहा. भुंगा आणि किडा फरक आहे. भुंगा कुठं राहतो? फुलांमध्ये. आणि किडा कुठं राहतो? शेणामध्ये. कुठं राहतो? शेणामध्ये. मग भुंग्याची आणि किड्याची संगत झाल्यानंतर तिथं किड्यानं सांगितलं चल माझ्या बरोबर. आता संगतीच राहिलेत म्हणल्यावरती म्हणले चल माझ्या बरोबर. कुठं? शेणामध्ये. आल्यानंतर राहिले कुठं? अहो भुंगा फुलामध्ये राहणारा कुठं राहू लागला? शेणामध्ये. का? संगत सांगतो पहा, संगत. आणि ही संगत करत असताना आता बरेच दिवस राहिल्यानंतर आता भुंगा म्हणतो तुझं झालं आता माझ्या घरी.
किड्याला घेतलं आणि फुलाकडे गेले, फुलामध्ये जाऊन बसले. फुलामध्ये जाऊन बसल्यानंतर थोड्या वेळानं फुल तोडणारा आला तसं ते फुल तोडलं. तोडल्याबरोबर हे जे आता किडा जो होता त्याला सवय वासाची, कशाची? वासाची. आता फुलाचा वास का सहन होतो का? होतो का सहन? शेणाचा वासाची सवय, फुलाच्या वासात जाऊन बसला, बेशुद्ध पडला. फुल तोडणाऱ्यानं फुल तोडलं तसं ते गेलं पंचलिंग महादेवाच्या मंदिरात. जसं फुल वाहिलं देवाच्या पिंडीवरती तसं ते फुल असं आपटल्याबरोबर ते किडा कुठं पडला? पिंडीवर. संगत कोणाची? कुठं गेला? पिंडीवरती. आलं तुमच्या लक्षात? संगत करा चांगल्याची, संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण. संतांची संगत करत असताना हा तुकोबरायांचा अधिकार आहे. विठ्ठला तुकोबरायांचा अधिकार सांगत असताना तुकोबराया आरती तुकारामा स्वामी सांगितलं. स्वामी स्वामी या शब्दाचा अर्थ पाहायचा झाला तर स्वामी या शब्दाचा अर्थ दोन होतात. एक अर्थ तुमच्याकडे पहा, एक अर्थ तुमच्याकडे. स्वामी या महिलांकडे प्रत्येकाकडे एक स्वामी आहे ना? स्वामी कोण आहे? तो कोण आहे? सांगा की. मालक. स्वामींना मालक म्हणतात, बरोबर? स्वामींना मालक म्हणतात. तुम्हाला महिला म्हणतात. महिला का म्हणतात माहित नाही? आम्हाला पुरुष म्हणतात म्हणून तुम्हाला महिला म्हणतात. असंच आहे ना? असंच आहे. आम्हाला पुरुष म्हणतात म्हणून तुम्हाला माहिती. महिला या शब्दाचा अर्थ आता ध्यानात ठेवा. कुणी विचारलं तुम्ही महिला का? मही म्हणजे पृथ्वी आणि हिला म्हणजे सरस्वती. ज्या वेळेस पृथ्वीवरती या जेवढे जीव जन्माला आले त्यावेळेस सरस्वतीनं पहिलं जे ज्ञान दिलं या पुरुषांना, या नरांना ते ज्ञान दिलं ते सरस्वतीनं, म्हणून तुम्हाला महिला म्हणतात. सरस्वतीनं ज्ञान दिलं. काही लोकांना ते ज्ञान कमी पडलं, मग लग्न झाल्यावर त्यांनी तिथून घेतलं. चुकलं काय? बरोबर आहे ना? विठाला स्वामी याला म्हणायचं, मालकाला स्वामी म्हणायचं. मालक कोण आहेत? हे मालक आहे. तसं तुम्हा आमाचे मालक कोण आहेत? पंढरीचा पांडुरंग परमात्मा मालक आहे. तसं रामेश्वर भट्टांना सुद्धा तुकोबरायांमध्ये स्वामी दिसले. स्वामी या शब्दाचा दुसरा अर्थ पाहायचा झाला तर स्व आणि मी असे दोन शब्द आहेत. यामधला स्व हा शब्द आणि मी हा शब्द उलटा करा. काय होते पहा? मी स्वा, या मीचा स्वाहा करा. मीचा स्वाहा करा म्हणजे स्वामी. मीचा स्वाहा करा. माऊली एका ठिकाणी म्हणतात, म्हणून माझेची मिनवती, माझेची मज ओळखती, अहम ममता भ्रांती विषयांध जाहलो. अहम ममता, मी आणि माझं, दोन शब्द आहेत. अहम ममता, मी आणि माझं, त्या दोन शब्दाचा मात्र काढून टाका. पण मी कोणी काढायला तयार नाही. म्हणजे मी आणि माझं सारखंच चाललेलं आहे. हे मी आणि मी आहे ना? असंच आहे ना प्रत्येकाकडे. पण मी या शब्दाने किती घोटाळा होतो पहा. मी या शब्दाने किती घोटाळा होतो पहा. एका राजवाड्यामध्ये चोरी झाली. चोरी झाल्यानंतर मात्र चोरी अशी झाली की त्या चोरानं काय केलं? पेटी उचलली पहा. मोहरांची पेटी उचलली, हिरे होते त्याच्यात, उचलली आणि त्या भिंतीच्या पलीकडं जात असताना, उडी मारत असताना ती पेटी आतच पडली होती. मग आता काय करावं? पेटी पडली, मोहरा जाग्यावर राहिल्या. आता प्रश्न असा आहे, राजाच्या दरबारामध्ये चोरी झाली पण चोरी झालीच नाही. येते का लक्षात? चोरी झाली भाऊ पण चोरी झालीच नाही. म्हणजे चोर आला होता पण पेटी घेऊन गेला का? नाही घेऊन गेला. पेटी तिथंच राहिली. म्हणजे दागिनं जागेवर होतं, ते रत्न जागेवर होतं. राजानं दौडी दिली, ऐका, जो कोणी चोरी कशी झाली ते सांगून देईन त्याला या पेटीतला अर्ध त्याला. दौंडी झाली. दौंडी झाल्यानंतर बडे महाराज त्यानं ऐकलं. कुणी? चोरानं. म्हणलं अशी बी चोरी करताना आपल्याला ते धन काय प्राप्त झालं नाही. आता काय करू?
फक्त सांगायचंय, सांगितल्यावर अर्ध मिळते, काय अडचण आहे. राजाच्या दरबारात दाखल, राजासाहेब मी सांगतो म्हणला, कुठे कसं झाली चोरी, चालतंय म्हणले. 9 वाजता हजर. गेल्यानंतर इकडे तिकडे 12 वाजेपर्यंत केलं. गेल्यानंतर पाहिलं, सगळं पाहिल्याबरोबर त्यानं 4 वाजता सांगितलं, राजासाहेब मी सांगतो तुम्हाला चोरी कशी झाली, चला. सगळे त्या ठिकाणी न्यायाधीश बोलवले, चोरी कशी झाली, सगळे जमा झाले. पुन्हा एकदा सभा चालू झाली. सगळे बसल्यानंतर आता सांगायला चालू केलं. चोर म्हणले तुमच्याकडे साधारणतः 10 वाजता आला असेल. 10 वाजता आल्यानंतर त्यानं इकडे तिकडे पाहिलं, सगळं पाहिल्यानंतर लक्षात आलं की घोडे बांधण्यासाठी काही तुमच्याकडे लोखंडी खुट्या आहेत. त्या खुट्या त्यांनी 12 गोळा केल्या. का गोळा केल्या तर जुन्या काळामध्ये टोल पडायचे घड्याळाचे. 1 वाजला की 1 टोल, 2 वाजले की 2 टोल, 3 वाजले की 3 टोल, असं होतं. त्यावेळेस त्यांनी काय केलं, खुट्या 12 घेतल्या आणि त्या बरोबर 12च्या टायमाला 15 फुटाच्या त्या भिंतीमध्ये 1.25 फुटावरती मारल्या. बरोबर आहे ना माप? बरोबर माप नाही ना चुकत आहे. 1.25 फुटावर मारल्या. 1.25 फुटावर मारल्यानंतर 15 फूट कव्हर केलं. आता काय झालं म्हणले, 12 ते 1च्या टायमामध्ये तुमचं सैन्य इकडे तिकडे होतं. जुने निघून जातात, नवीन येतात दादा. आणि आल्यानंतर त्या टायमामध्ये यांनी काय केलं, तिजोरीमधली पेटी उचलली. जशी उचलली तसा घेऊन आला. 12च्या टायमाला बरोबर पायरी चढू लागला. त्या बरोबर 12 ते 1च्या दरम्यामध्ये सैन्य घरी जाणार येणाराच्या टायमामध्ये तिथली पेटी उचलली, पळत निघाल्याबरोबर पायरी चढण्याच्या वेळेस पळा 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 म्हणून आवाज येऊ लागला. कुणीतरी पाहिलं, चोर 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 म्हणून आवाज पाहिला. जसा तो पेटी घेऊन वरती आल्याबरोबर पळा पळा धरा धरा असा धडधड 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 आवाज येऊ लागला. आवाज येत असताना मात्र कोणीतरी धरण्याचा पकडण्याचा प्रयत्न करताना ती पेटी पडली आत आणि मी पडलो. राजेसाहेब म्हणले, धरा ह्याला पहिलं धरा. का मी म्हणला, या मी मुळे सगळं अवस्था वाईट होते. या मी वरती ज्याची सत्ता आहे ते माझे स्वामी आहेत. कोण आहे? तुकोबराया. म्हणून या तुकोबराया स्वामी आहेत, जगाचे मालक आहेत. आणि म्हणून या मालकाला स्वामी समजलं. आरती तुकारामा स्वामी. सद्गुरु कोणाला म्हणावं? जे चांगलं ज्ञान देतात, जीवन जगण्याचं जे शिकवतात त्याला गुरु म्हणावं. पण सत म्हणजे स्वतःच्या स्वस्वरूपाचं जे ज्ञान करून देतात त्यांना सद्गुरु म्हणावं. म्हणजे हे सद्गुरु झाले. पण हे सद्गुरु सांगत असताना सद्गुरु तुकोबरायांच्या एकदा पहा वाघोलीमध्ये काय चालू झालं. हे सद्गुरु तुम्हाला सोडवतात. पहा, सद्गुरु तुम्हाला सोडवतात, वाचवतात. पण सद्गुरु सोडवत असताना मात्र सद्गुरु काय करतात, एक दृष्टांत सांगतो. पहा, सद्गुरु ज्यावेळेस तुकोबरायांचं कीर्तन चालू होतं, छत्रपती राजा त्या तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये येऊन बसलेले होते. बसल्यानंतर काही परचक्र आल्यानंतर काही सैनिक पळू लागले. इकडे तिकडे पळत असताना राजांना पकडायचं होतं. राजांना पकडत असताना मात्र राजांना पाहायचंय. सगळे मात्र त्या सैन्य तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये आलं. आणि आल्यानंतर छत्रपती राजे म्हणले, तुकोबराया मी आता येतो. नाही म्हणले, कीर्तनातून उठणं पाप आहे. लक्षात ठेवा, कीर्तनातून उठणं पाप आहे. कुणासाठी सांगतोय? कीर्तनातून उठणं पाप आहे. बघा लक्षात आलं तर. म्हणून कीर्तनात उठणं पाप आहे. तुकोबरायांनी सांगितलं, राजे बसा, काही होणार नाही, तुम्हाला धक्का लागणार नाही. राजे बसले, तुकोबरायांचं दर्शन घेतलं, पांडुरंगाला विनवणी केली तुकोबरायांनी. तुकोबराया, जगाचा मायबाप आहेस तू, तसा माझ्याकडे जगाचा मायबाप इथे बसलेला आहे. तू त्याचं रक्षण करायला पाहिजे. आणि तुकोबरायांचं रक्षण करण्यासाठी, तुकोबरायांना त्या ठिकाणी राजांचं रक्षण करण्यासाठी पहा भगवंताची करणी आहे. भगवंतानं काय केलं, प्रत्येक राजा त्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी राजा दिसू लागला. प्रत्येक ठिकाणी विनेकरी राजा, कीर्तनकार राजा, बसणारे राजा, 14 टाळकरी राजा, सगळे राजा. सिस्टमवाले सुद्धा नव्हते वाटत त्यावेळेस. सिस्टमवाले नव्हते. असे सगळे राजा दिसू लागले. आणि राजा दिसत असताना मात्र ते परचक्र माघारी फिरलं. कळनाच कुणाला पकडावं. श्री गुरु सारिका आस्था पाठीरा का इतरांचा लेखा. म्हणून श्री गुरूंचं मात्र काय करायला पाहिजे, स्मरण करायला पाहिजे. म्हणून श्री गुरु सारिका आस्था पाठीरा का. अहो, रामेश्वर भट्टांना त्यावेळेस ही घटना कळल्यानंतर तुकोबरायांना ज्यांना गाथा बुडवण्यासाठी ज्यांनी सांगितलं, त्यांचा अंगाचा दाह झाला होता. अनगडशा फकीराच्या त्या
बारवमध्ये आंघोळ केली म्हणून शाप दिला होता. त्या शापाचं निवारण करण्यासाठी दाह झाल्यानंतर माऊलींकडे धरलं. माऊलीने सांगितलं तुकोबारायांकडे जा. पण ज्या रामेश्वर भट्टानं तुकोबारायांना ग्रंथ बुडवण्याचा आदेश दिला होता, तुकोबारायांकडे जावं कसं? पण दाह अंगाचा कमी होत नव्हता म्हणून जावं लागलं. गेल्यानंतर तुकोबारायांनी पत्र लिहून दिलं आणि ते पत्र घेऊन आल्यानंतर ते रामेश्वर भट्टानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर वाचल्यानंतर लक्षात आलं की चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन खाती सर्पतया. असं वाचल्याबरोबर काय झालं, त्याच्या अंगाचा दाह कमी झाला आणि दाह कमी झाल्यानंतर तुकोबारायांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर ही आरती गायली. ही आरती गाता असताना तो गाथाही वरती आला होता. एकाच टाइमाचा हा दोन्ही प्रसंग आहे. गाथावरती आला होता आणि आल्यानंतर तुकोबारायांचं दर्शन घेतलं. हा गाथा कसा वरती आला होता, कसा तरला होता, याचं वर्णन अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये केलं. राघवे सागरात राघवे सागरात राघवे सागरात पाशाल तारिले पाशाल तारिले पाषाण धारिये पाषाण धारिये कैसे तुको बाते कैसे तुको बाते तुको बारे कैसे अभंग रक्षिले अभंग उदकी रक्षिले अभंग उदकी रक्षिले रक्षिले हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा पहा, या संतांची आरती गात असताना संतांची आरती का गावी, तर संत आपल्याला जागवतात. काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. याच्यासाठी आपण संतांची आरती गायची. का हो, जागवतात, कारण ते तुम्हा आम्हाला जागवतात. उठा सकळ जण उठले नारायण आनंदले तिन्ही लोक. असं पाहत असताना तुम्हा आम्हाला तर जागवलं, साधू संतांना सुद्धा जागवलं. उठा साधू संत साधा बोले हित जाईल हा नरदेह मग कैसा वेळेअभावी आपल्याला थोडं पुढं जायचंय. अहो एवढंच काय, साधू संतांचं वर्णन करत असताना साधू संतांना सुद्धा उठवलं. कुणाला उठवलं? साधू संतांना. अहो एवढंच काय, पांडुरंगाला सुद्धा उठवलं. कसं उठवलं पहा. उठा पांडुरंग प्रभात समया पाताला वैष्णवांचा मेळा गरुडा पारिजातला वैष्णवांचा मेळा गरुडा पारिजातला
पहा, साधू संत तुम्हाला जागवतात. काय करतात? साधू संत तुम्हाला जागवतात. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा जागवतात. ही चाल आमच्या गुरुजींची आहे बरं का. आमच्या गुरुजींची आहे. अभिमान वाटतो. हरिभक्त परायण महेश महाराज भगुरे गुरुजींची ही चाल आहे. आणि ती चाल खरंच एवढं म्हणणं सोपं नाही. डायरेक्ट पहिला वरचा पंचम म्हणावा लागतो. उठा, डायरेक्ट पंचम. पांडुरंगा प्रभात समय वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. गुरुजींची आठवण झाली का म्हणून ते उठा घेतलं. अहो, म्हणून साधू संत तुम्हा आम्हाला उठवतात, नाही का, जागवतात तुम्हा आम्हाला. आता वेळेअभावी आपण थोडस पुढं पुढं चालू आणि पाहत असताना पहा, हे सगळं जागवणं झालं पहा. पण जागवत असताना मला एकच फक्त दृष्टांत तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे. का सांगायचं आहे? तात्या, आज जे जेवण आहे ना ते महिलांचं आहे. आज जेवण आहे आई साहेब महिला बचत गटाचं जेवण आहे. त्यांच्यासाठी एकदा सुंदर टाळ्या वाजवल्या. आणि हे त्यांचं जेवण असल्यामुळं नाही का, म्हणून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या. पण आईचा अधिकार किती आहे? एकच अधिकार सांगतो आणि सेवा समाप्त करूया. पहा, तुकोबारायांचं वर्णन तर आपण सगळी ठिकाणी पाहिले, पण जिजाबाई साहेबांचं वर्णन एकच आहे. 1 मिनिटामध्ये आपण पाहू. पहा, जिजाबाई साहेबांना एकदा भाऊराया न्यायला आला. कधी हो? भाऊबीजेच्या टायमाला. कुणीतरी सांगितलं, जिजाऊ तुझा भाऊ आलेला आहे. कुठं आलेला आहे? वेशीपाशी आलेला आहे. जिजाऊन हातात काम खाली ठेवलं आणि पळत 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 जिजाऊ कुठे गेली? वेशीपाशी गेली. गेल्यानंतर भाऊरायाने विचारलं, जिजाऊ इथपर्यंत का आली? मला तुझ्या घरी यायचं होतं. म्हणले, जाऊ दे रे, तुला भेटायची मला खूप आवड निर्माण झाली होती. इथूनच माघारी चल. बैलगाडी वळवली आणि निघाली. घरी गेल्यानंतर तिथं गेली, भाऊबीज झाली, पोळ्यांचं जेवण झालं. झाल्यानंतर आता साडी घातली. जिजाबाई साहेबांना साडी घातल्यानंतर त्या आरशापुढे जाऊन उभ्या राहिल्या. आणि उभ्या राहिल्यानंतर साडीचा पदर जसा घेतला, साडी सावरता सावरता लक्षात आलं, माझ्या तुकोबानं जर मला या साडीमध्ये पाहिलं असतं तर किती आनंद झाला असता. हे पाहिल्यानंतर मात्र लक्षात आलं, तुकोबराय माझे उपाशी असते. मी तुकोबरायांना सोडून इथपर्यंत आली. तुकोबराय माझे उपाशी आहे. काय करावं? म्हणजे उपाशी आहे. तुकोबरायांकडे गेलं पाहिजे म्हणून पुन्हा भाऊरायाकडे गेले. भाऊराया, मला आता कुठं घेऊन चला, मला देहूला घेऊन चला. भाऊरायांना सांगितलं, ताई आत्ता तर आली भाऊबीज, आत्ता साडी घातली तू, लगेच चला म्हणते. हो, जावं लागेल मला देहूकडे. का जायचं देहूकडे? काही नाही, मला जायचंय देहूकडे. सांगायला तयार नाही, कारण देहूची परिस्थिती तुकोबारायांची अवघड होती. म्हणून भावाला घरी नेलं नव्हतं. भाऊराया म्हणतो, काय देहू मध्ये? माझ्याकडे 100 नोकर आहेत. काय देहू मध्ये? तुला लागल ते बाग, 100 नोकर आहेत, काय पाहिजे ते आणून देतील. काय देहू मध्ये? काय देहू मध्ये म्हटल्यानंतर जिजाबाई साहेबांना राग आला. काय देहू मध्ये? जिजाबाई साहेबांनी एकच प्रश्न केला, दादा तुझ्याकडे 100 नोकर आहेत म्हणतो ना, तुझ्या पायामध्ये जर काटा मोडला तर कोण काढतं रे? कोण कशाला काढायला पाहिजे? मी स्वतः काढतो. चला आमच्या देहू मध्ये. काटा जर मोडला तर प्रत्यक्ष पंढरीचा पांडुरंग परमात्मा आमचा काटा काढण्यासाठी येतो. ही ताकद आहे जिजाबाई साहेबांची, ताकद आहे तुकोबारायांची. म्हणून तुम्ही जाग व्हा, साधू संतांचं भजन पूजन करा, साधू संतांचं भजन करा. पण हे सगळं सांगत असताना रामेश्वरांना हे मात्र सगळं लक्षात आलं. आणि रामेश्वरांना लक्षात आल्यानंतर रामेश्वरांना तुकोबारायांना ती तुलना करण्याचा प्रयत्न करत असताना ब्रह्म तुकोबारायांच्या पायस येऊन मिळालं. हे अभंगाच्या 3ऱ्या तुकिता तुला नेसी ब्रह्म तुकासी आले. तुकिता तुला नेसी ब्रह्म तुकासी आले. तुकासी आले.
ब्रह्मा तुकासे आले तुकेता तोडले से ब्रह्मा तुकासे आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तका ठेविले भगवानी रामेश्वर चरणी मस्तक ठेविले रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले भगवानी रामेश्वर चरणी मस्तक ठेविले भारती तुका रामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा हे आरती तुकारामा स्वामी सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा पाय दाखवी आम्हा पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा. हा अगदी एकच मिनिटामध्ये थोडं सांगितलंय तेवढं एक म्हणले पिंगळा म्हणायचा आहे फक्त 1 मिनिटामध्ये म्हणू. पण त्याच्या आधी थोडंसं एक भारुड म्हणतो ते पिंगळ्याला जॉईन करून म्हणू आपण. उठा की माय बाप कशी लागली झोप उठा की माय बाप हा उठा की माय बाप कशी लागली झोप उठा की माय बाप उठा की माय बाप टाळी वाजवा. कशी लागली झोप उठा की माय बाप उठा की माय बाप कशी लागली झोप उठा की माय बाप उजरा जाऊनिया एवढी तुपाची घेपा. उठा की माय बाप कशी लागली झोप उठा की माय बाप उठा की माय बाप झोप उठा की माय बाप. उठा की माय बाप कशी लागली झोप उठा की माय बाप उठा की माय बाप कशी लागली झोप उठा की माय बाप पिंगळा माघारी बोल बोल बोले खा पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोल बोल बोले खा पिंगळा माघारी पिंगळा माघारी बोल बोली तो देखा पिंगळा माघारी. पिंगळा माघारी बोल बोल बोले खा पिंगळा माघारी वेळा आपण एवढंच ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली